महिला मूर्ख असतात, त्यांचा ब्रेन वॉश करणं सोपं असतं. ही मानसिकता बनत चालली आहे आणि या मानसिकतेला कारणीभूत आहेत अमरावतीतील 180 मुलींचं एका 19 वर्षांच्या मुलाच्या जाळ्यात अडकणं, TCS मध्ये IT क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांचं वरिष्ठांकडून शोषण सहन करणं आणि अधिकारी आणि मंत्र्यांच्या बायकांचं खरात बाबाजवळ जाणं. ह्या महिलांचं पीडित असणं दुःखद आहे, पण यातून सर्व महिलांनी शिकायला हवं. लेसन नंबर 1, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण ब्लाइंड ट्रस्ट कुणावरच ठेवू नका. कोणी सिनियर आहे, मेंटर आहे, रिलीजियस गाईड आहे किंवा क्लोज फ्रेंड आहे म्हणून तो व्यक्ती कधीच चुकीचा असू शकत नाही असं नाही. लेसन नंबर 2, ऑथॉरिटी म्हणजे सेफ्टी नसते. पॉवरफुल पोझिशन मध्ये असलेला व्यक्ती नेहमी ट्रस्टवर्दी असेलच असं नाही. लेसन नंबर 3, सायलेन्स एक्सप्लॉटेशनला अधिक मजबूत करतं. लोक काय म्हणतील, फॅमिली डिस्टर्ब होईल, करिअरवर परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महिला शांत राहतात आणि सायलेन्स एक्सप्लॉटेशनची बिगेस्ट स्ट्रेंथ बनते. लेसन नंबर 4 आणि सर्वात महत्त्वाचा धडा, बाउंड्रीज ठेवायला शिका. इमोशनल बाउंड्रीज कोणाला किती भावनिक दृष्ट्या जवळ करायचे, प्रोफेशनल बाउंड्रीज, प्रोफेशनल रिस्पेक्ट आणि पर्सनल क्लोजनेस वेगवेगळ्या गोष्टी असतात. पर्सनल बाउंड्रीज कुणालाही तुमच्यावर प्रेशर टाकण्याचा अधिकार नाही, कोणालाही तुमचे डिसिजन्स कंट्रोल करण्याचा अधिकार नाही, कोणालाही तुमचे बिलीफ्स बदलायला फोर्स करण्याचा अधिकार नाही, कोणीही कितीही क्लोज असला तरी. महिलांनी स्वतःवर काम करून आता विक्टिम बनण्याची साखळी तोडायला हवी.